कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. छोटे सरकार, तुम्ही टेस्ट करता का? म्हणजे तुम्ही खाऊन बघा आणि कॅमेरामध्ये सांगा की कसं झालंय. हा अमोल, खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. कसं झालंय ते? हो, नाहीतर म्हणशील चांगली झाली आहे. छोटे सरकार, हे घ्या. मुमा एकदम झणझणीत, मला खूप आवडलं. थँक्यू छोटे सरकार. वेलकम मुमा. मोना, हा मला पण दे ना जरा शेंगदाण्याचा शाद्या, भाऊजी. शेंगदाण्याचा माद्या. हा, एक मिनिट, मला स्वयंपाक बनवता येत नाही असं तुम्ही म्हणत होता ना, मग त्याचं काय झालं? हा, पण आता एवढा मस्त कोथिंबीर मारलेला माद्यात तुम्ही संपवणार होय, मला नाही देणार. भाऊजी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना मोनाची माफी मागा आणि तिच्या परत नादी लागणार नाही असं म्हणा, म्हणजे आपल्याला महाद्या खायला मिळेल ना. मी अजिबात नादी लागणार नाही. मी तिची माफी मागतो आणि मी आहे ना इथून पुढे अजिबात तुझ्या नादी लागणार नाही. तुला चॅलेंज तर अजिबात करणार नाही. आज से सिर्फ खाना पिना और चैन से सोना. हो ना मोना? हो ना, हो ना. हे घ्या. सर, मागाशी मी तुम्हाला एका ॲपबद्दल बोललो होतो, ॲग्री मित्र. तर मागच्या वर्षी आमच्या कंपनीने ॲप्लिकेशन बिल्ड केलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांना काय अडचणी असतील, काय शंका असतील, म्हणजे पिकांबाबत शंका, त्या दूर करून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी मदत केली आहे. थोडं इलॅबरेट करून सांग ना प्लीज. शुअर सर, या ॲप्लिकेशनमध्ये काही सेक्शन्स असतात, जसं की शेतकऱ्याने आपल्या शेतातील माती तपासणीसाठी कधी घेऊन जावी, वातावरणाचा अंदाज कसा घ्यावा, कोणत्या हंगामात कोणतं पीक घ्यावं, याबाबतचं सर्व मार्गदर्शन अगदी सहजरित्या ॲप्लिकेशनद्वारे मिळू शकतं. इंटरेस्टिंग. ॲप डेव्हलप कसं झालंय? सर, अगदी एका टेक्नॉलॉजीचं नाव नाही घेता येणार, पण हे ॲप्लिकेशन ग्रो करण्यामागं वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मेहनत आहे. त्यामध्ये मी टेस्टिंग डिपार्टमेंट सांभाळत होतो. ओके. सर, तुम्ही तुमचा पुढचा प्रोजेक्ट जर आमच्या कंपनीला दिलात तर याच ॲप्लिकेशन प्रमाणे आम्ही तुमच्या बिझनेसची वेबसाईट आणि इतर ॲप्लिकेशन बिल्ड करू. तुमच्या कंपनीच्या मार्केटिंग पासून ते डेव्हलपमेंट पर्यंतची सगळी जबाबदारी आमची कंपनी घेईल. सर, आपण 2 मिनिटं बोलूयात. शुअर. दीपक, तुम्ही बसा, येतोच 2 मिनिट. घरातल्या गडबडींमुळं जमल तशी तयारी केली ती सेमिनारची. आता बघू काय होतंय. अरे दीपक, तुझ्या कामाचं मी तुला कधीच क्रेडिट देत नाही असं तुला वाटतंय ना, पण आज ज्या पद्धतीनं तू प्रेझेंटेशन दिलंय, आज जी इंटरनॅशनल डील तू कंपनीला क्रॅक करून दिलीस ना, त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.